नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर नवरात्रोत्सव अष्टमी निमित्त नगर प्रदक्षिणा होती आपली कोल्हापूरमधल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये पालखी सोहळा होता। तर त्याची जी नगर प्रदक्षिणा होती तर त्यामध्ये माधवा रोडला पूर्ण रांगोळ्याचं मस्त असे देखावे केलेले, काही छान छान देखावे सुद्धा केलेले आणि पूर्ण माधवा रोडवर मस्त असं छान छान एकदम अट्रॅक्टिव्ह आणि प्रत्येकाला आवडतील अशा मस्त रांगोळ्या काढलेल्या। तर तो पूर्ण व्हिडिओ मी हा तुमच्यासाठी टाकत आहे, जो तुम्हाला सुद्धा कोल्हापूरमधल्या काही छान छान गोष्टी बघायला मिळाव्यात यासाठी। चला तर मग पटकन हा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा अशाच छान छान व्हिडिओसाठी। चला तर मग इथून पुढे तुम्ही हा मस्त पैकी हा व्हिडिओ एन्जॉय करा। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण महालक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग आपण माधव रोडला गेलेलो आहोत। त्यानंतर पाऊस सुद्धा होता, त्याच्यामुळे रांगोळ्या खूप जास्त पावसामुळे वाहून सुद्धा गेलेले आहेत। पण परत सुद्धा जे रांगोळी काढणारे ज्या मुली किंवा जी ती मुलं होती ती परत सुद्धा त्याच्यावरती परत डेकोरेट करत होती, त्यामुळे मस्त रांगोळ्या होत्या। तुम्ही एन्जॉय करू शकता, ह्या बघू शकता ह्या रांगोळ्या।
ठिकाणी अशा रांगोळ्या अजून काढायला चालू होत्या, कारण पाऊस पण होता. पाऊस थांबल्यानंतर सुद्धा काही जणांनी रांगोळ्या काढल्या, आणि ज्यांनी लवकर रांगोळ्या काढलेल्या त्यांच्या पावसामुळे थोड्याशा विस्कटलेल्या होत्या, पण छान होत्या रांगोळ्या. तर त्यानंतर असंच करत करत आपण पुढे काय काही आहे बघत, रांगोळी तुम्ही बघू शकताय किती सुंदर पद्धतीने त्यांनी काढत आहेत. तर एकंदरीत मस्त होता कालचा अष्टमीचा कोल्हापूरमध्ये जो कार्यक्रम होता तो. त्यानंतर हा एक तिथे देखावा केलेला, हा एक देवीचा देखावा तर तुम्ही बघू शकताय, हा सुद्धा खूप छान केलेला. त्यानंतर पुढं अजून एक भारीपैकी रांगोळी, तिथं पण अजून एक मुलगी रांगोळी काढत होती ती. तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला पारंपरिक वाद्य ढोल पथक ते सुद्धा मस्तच होतं. तर ते तुम्ही बघा आणि व्हिडिओ लाईक करा. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा छान छान व्हिडिओसाठी. थँक्यू.